नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सर्वांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आपण जो टॉपिक बघणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण. म्हणजे काय मित्रांनो, बघा आपण जसं की पेपरला काय सगळ्या बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट आहे. त्याच्यात काय आपण सगळ्या टाईपचे बुद्धिमत्ताचे इनइक्वालिटी आहे, नातेसंबंध आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे, परत कोडिंग, डिकोडिंग हे सगळे काय आपण सगळ्या टाइपचे क्वेश्चन बघत असतो, मिक्स क्वेश्चन. तसंच मग आपण काय आज सराव पेपर घेणार आहोत. म्हणजे काय प्रॅक्टिस पेपर. मग त्याच्यासाठी तुम्ही काय जवळ वही, पेन घेऊन बसा. तुम्ही पण माझ्यासोबत काय क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि पटापट कमेंटमध्ये कोण बनेगा करोडपती याचं आन्सर द्यायचंय. कमेंटमध्ये क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. बघा आपण आपल्या सेशनला लाईक करूया. सॉरी, सेशनला चालू करण्याआधी तुम्ही काय जास्तीत जास्त मित्रांनो काय सेशनला लाईक करायचं आहे. जास्तीत जास्त काय मुलांपर्यंत पण पोहोचवायचं आहे. त्यांना पण काही याची लिंक काय मित्रांनो शेअर करायची आहे. समजलं? जाऊया आपण आपल्या पेपरकडे. आजचा पेपरमधला पहिला क्वेश्चन कोणता आहे? चला बघूया. बघा, पी, क्यू आणि आर ही 3 गावे आहेत. पी व क्यू मधील अंतर 60 किलोमीटर असून पी व आर मधील अंतर 80 किलोमीटर. तर क्यू हे पीच्या पश्चिमेला आहे. पीच्या पश्चिमेला आहे आणि आर हे पीच्या दक्षिणेला आहे. क्यू आणि आर मधील अंतर किती? पर्याय आहे 140 किलोमीटर, 130 किलोमीटर, 110 किलोमीटर आणि 100 किलोमीटर. बघा, पी, क्यू, आर ही 3 गावं आहेत. पी व क्यू मधील अंतर किती आहे? 60 किलोमीटर आहे. काय? पी आणि क्यू मधील अंतर किती आहे? 60 किलोमीटर आहे. पी आणि क्यू किती अंतर आहे? 60 किलोमीटर आहे. असून पी व आर मधील अंतर 80 किलोमीटर आहे. पी आणि आर मधील अंतर किती आहे? 80. पी आणि आर मधील अंतर किती आहे? 80 किलोमीटर आहे. तर क्यू हे पीच्या पश्चिमेला आहे. क्यू जे आहे ते काय पीच्या पश्चिमेला आहे. पी इकडे तर पीची पश्चिम दिशा कोणती? इकडची. पीच्या पश्चिमेला कोणतं गाव आहे? पी हे गाव आहे आणि आर हे पीच्या दक्षिणेला आहे. आर जे आहे ते काय पीच्या दक्षिणेला आहे. म्हणजे आरच्या दक्षिणेला कोणतं गाव आहे? तर पी हे गाव आहे. क्यू आणि आर मधील अंतर किती? काय सांगितलं त्यांनी? क्यू आणि आर मधील अंतर काढायचंय आपल्याला. बघा कसं काढणार? क्यू आर वर्ग बरोबर काय क्यू आणि आरचा काय आपल्याला किलोमीटर काढायचंय, अंतर काढायचंय. नंतर क्यूपी वर्ग प्लस पी आर वर्ग. बघा, क्यू आर वर्ग बरोबर क्यूपी ची किंमत काय आहे? 60. काय आहे? 60. 60 चा वर्ग बरोबर पी आर चं काय आहे? 80. आपल्याला काय ते 60 चा वर्ग आणि 80 चा वर्ग माहिती असणं गरजेचं आहे. मग 60 चा वर्ग काय आहे? 36. 3600 आणि 80 चा वर्ग आहे 6400. नंतर आपण जर यांची ऍडिशन केली तर यांची ऍडिशन होणार आहे 10,000. तर मग हा 10,000 कोणाचा वर्ग आहे? तो 100चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे? 100चा. म्हणजे मग क्यू आर इकडे लिहिते, खाली जागा नाही मग तिकडे क्यू आर बरोबर काय येणार आहे? 100. क्यू आर ची किंमत काय आलेली आहे? 100 आलेली. काय आली? क्यू आर ची किंमत 100 आलेली. इथे किती अंतर आहे? 100. क्यू आणि पी मधलं अंतर काढायला सांगितलं होतं किती आहे? 100 किलोमीटर एवढं अंतर आहे. पर्याय क्रमांक डी. कोणता क्वेश्चन होता? हा दिशाज्ञानचा क्वेश्चन होता मित्रांनो. त्यांनी काय सांगितलं? क्यू आणि पी मध्ये किती किलोमीटर अंतर आहे? 60. पी आणि आर मध्ये किती आहे? 80 किलोमीटर आहे. त्यांनी आपल्याला क्यू आणि पी चं अंतर काढायला सांगितलं. ते कोणतं? पायथागोरसच्या प्रमेयाप्रमाणे होता हा क्वेश्चन मित्रांनो. नंतर क्यू आर वर्ग, नंतर क्यू पी वर्ग प्लस पी आर वर्ग. क्यू पी ची किंमत काय होती इथे? काय होतं इथे? 60चा वर्ग होता. नंतर पी आर काय होता? 80. नंतर मग काय केलं? 60चा वर्ग 3600, 80चा वर्ग 6400. नंतर त्या 36 आणि 64 यांची
बेरीज केली तर काय होतं 10,000. 10,000 कोणाचा वर्ग आहे तो 100चा वर्ग आहे. 100चा वर्ग काय 10,000. QR बरोबर काय आलं 100 किलोमीटर आलं. पर्याय क्रमांक डी. समजलं. जायचं पुढे बघा. जर आग्नेय दिशा उत्तर झाली व ईशान्येला पश्चिम झाली तर याप्रमाणेच पश्चिमेचे काय होईल? ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य पर्याय सांगितले आहेत. बघा आधी आपल्याला काय चार्ट काढून घ्यावा लागेल. आधी आपण दिशा लिहून घेऊ. उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम या झाल्या उपदिशा. सॉरी मुख्य दिशा आणि यात आपण वायव्य उपदिशा लिहू. वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. आपण दिशा लिहून घेतात. आपल्याला काय कोणत्या दिशेला कोणती दिशा केली आपल्याला ते बघायचंय. बघा उत्तरला काय केलेलं त्यांनी आग्नेय दिशा केलेली. उत्तर दिशेला काय केलंय सॉरी ईशान्येला पश्चिम. ईशान्येला काय केलंय पश्चिम दिशा केली आहे आणि आग्नेयेला काय केलं त्यांनी आग्नेयेला काय केलं त्यांनी उत्तर दिशा केली. तर मग आपल्याला काय याचे आता काय उलट चार्ट फिरवायचा आहे. इथे जर उत्तर असेल तर मग इकडे कोणती येईल वायव्य आणि इकडे कोणती येईल ईशान्य. काय मित्रांनो इकडे कोणती येईल ईशान्य. कोणती येईल इकडे ईशान्य. नंतर ईशान्य नंतर इकडे कोणती येणार आहे पूर्व. कोणती येणार आहे पूर्व. पूर्व नंतर इकडे येणार आहे आग्नेय. पुढे काय चालत जायचंय. नंतर इकडे कोणती येणार आहे दक्षिण. इकडे नैऋत्य. नंतर इकडे पश्चिम. नंतर इकडे पूर्वेला कोणती येणार आहे वायव्य. काय केलं आपण एक एक दिशा काय आधी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ईशान्येला काय सांगितलं होतं त्यांनी ईशान्येला पश्चिम सांगितलं होतं आणि आग्नेयेला उत्तर सांगितलं होतं. आपण काय इथून सुरुवात केली. आग्नेयेला काय होतं उत्तर. मग दक्षिणला काय येईल ईशान्य. पूर्वेला काय येईल नैऋत्येला काय येईल पूर्व. पश्चिमला काय येईल आग्नेय. नंतर वायव्येला दक्षिण. नंतर उत्तरला नैऋत्य. ईशान्येला पश्चिम. म्हणजे आपण काय पूर्ण चार्ट काढून घेतला. नंतर त्यांनी काय पश्चिमेला काय येईल आली तर आली तर या प्रमाणे पश्चिमेला काय येईल. मग पश्चिम दिशा कोणती ही पश्चिमेला कोणती दिशा आलेली आहे आग्नेय दिशा आलेली. कोणती दिशा आलेली आहे आग्नेय. पर्याय क्रमांक बी. समजलं. जायचं पुढे. बघा काय सांगितलं या क्वेश्चन मध्ये. एका गोलाकार टेबलावर 5 लोक बसले आहेत. एक गोलाकार टेबल आहे. किती लोक बसले ते 5 लोक आहेत. मोहन, सोहन, असलम, किशोर आणि रमेश. मोहनच्या डाव्या बाजूस एक व्यक्ती सोडून दुसऱ्या किशोर आहे आणि उजव्या बाजूला लगेच रमेश आहे. तर सोहन रमेशच्या बाजूला नाही. रमेश आणि किशोरच्या मध्ये कोण बसले आहे? पर्याय आहे मोहन, सोहन, असलम आणि वरील पैकी नाही. बघा एक गोलाकार टेबल आहे. किती जण बसले ते 5 जण बसले. एका गोलाकार टेबलाभोवती किती जण बसले ते 5 जण बसले. आधी आपण डायग्राम काढून घेतली आणि इकडे आपण काय कंडिशन स्टेटमेंट वरून काय आपण कंडिशन लिहून. मोहनच्या डाव्या बाजूला काय मोहनच्या डाव्या बाजूला एक सोडून कोण बसला आहे किशोर बसलाय. कोण बसलाय किशोर. नंतर मोहनच्या लगेच उजव्या बाजूला कोण बसलाय रमेश बसलाय. लगेच रमेश. सोहन रमेशच्या बाजूला नाही. सोहन जो आहे तो काय रमेशच्या बाजूला नाही आहे. सोहन जो आहे तो काय रमेशच्या बाजूला नाही आहे. आधी काय आपण स्टेटमेंट वरून जर कंडिशन लिहून घेतलं तर आपल्याला काय एकाच याच्यात आन्सर मिळून जातं. आपण परीक्षेला कमी वेळ असतो मित्रांनो. कमीत कमी वेळेत कसा क्वेश्चन सॉल्व्ह ह्या ट्रिक मी तुम्हाला शिकवते मित्रांनो. म्हणून तुम्ही काय एक वही पेन घ्या त्या ट्रिक काय नोट डाऊन करून घ्या. म्हणजे तुम्ही जेव्हा परीक्षेला जाणार मित्रांनो तेव्हा काय तुम्ही एकदा जर नजर टाकली तर तुमचा कमीत कमी वेळेत काय मित्रांनो क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. सिटिंग अरेंजमेंट मध्ये काय करायचं स्टेटमेंट वरून कंडिशन लिहून घ्यायचं आणि नंतर काय आन्सर ते सर्कल असेल किंवा षटकोन असेल किंवा चौकोन असेल त्याच्यात काय आन्सर टाकायला सोपं जात असतं मित्रांनो. बघा आता किशोरच्या मोहनच्या डाव्या बाजूला कोण आहे किशोर. इथे कोण घेतला आपण मोहन.
मोहनच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर कोण बसलाय? किशोर बसलाय. कोण बसलाय? किशोर. आणि मोहनच्या लगेच उजव्या बाजूला कोण बसलाय? रमेश. मोहनची उजवी बाजू इकडची, इकडची कोणती? डावी. मग डावीकडे दुसऱ्या स्थानावर कोण होता? किशोर. आणि उजवीकडे पहिल्या स्थानावर कोण आहे? रमेश. आणि सोहन जो आहे तो काय रमेशच्या बाजूला नाही आहे. मग कुठे येणार आहे सोहन? इथे येणार आहे. सोहनला जागा कुठे माहितीये? इथे आहे सोहन. आणि इथे कोण उरलेला आहे तो? अलीम. काय त्याचं नाव? असलम. असलम. झालं टाकून. त्यांनी काय सांगितलं होतं? सोम हा रमेशच्या बाजूला नाही. मग रमेश इथे, तर मग रमेशच्या बाजूला कोण सोहन यायला नको होता. इकडे कोण होता? मोहन. मग इकडे कोण येणार आहे? सोहन येणार होता. पण त्यांनी रमेशच्या बाजूला सोहन नाही सांगितलं, म्हणून काय सोहनला आपण इकडे घेतलं आणि उरलेला कोण होता? असलम होता, म्हणून काय असलमला इकडे घेतलं. मग त्यांनी नंतर शेवटी काय विचारलं? रमेश आणि किशोर यांच्यामध्ये कोण बसले आहे? बघा, हा रमेश आहे आणि हा किशोर आहे, तर यांच्यामध्ये कोण बसलेला आहे? कोण बसलेला आहे? असलम बसलेला आहे. कोण बसलेला आहे? असलम. पर्याय क्रमांक सी. एकदम सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. आणि हा टॉपिक पण एकदम सोपा आहे. कोणता? सिटिंग अरेंजमेंट. काय करायचं? स्टेटमेंट वरून कंडिशन जर लिहिलं तर आपलं काय एकाच वेळेस क्वेश्चन सॉल्व्ह होत असतो. आपल्याला काय त्याच ट्रिक बघायचं आहे की कमीत कमी वेळेत कसा क्वेश्चन सॉल्व्ह होणार, त्याच्यासाठी तुम्हाला काय ही ट्रिक वापरायची आहे मित्रांनो. आपण परीक्षेला काय जर आपण क्वेश्चन मधून डायरेक्ट डायग्राम काढली आणि डायरेक्ट टाकत गेलो तर परत परत ते खडाखोड करत असतो. एकदा फोडतो, दुसऱ्या वेळेस फोडतो, पण तिसऱ्या वेळेस त्या क्वेश्चनला मन लागत नाही. म्हणून काय एकाच वेळेस व्यवस्थित क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. आणि सेशनला काय जास्तीत जास्त लाईक करायचं आहे. नंतरचा क्वेश्चन बघा. प्रदीप, विक्रम, ओंकार आणि सुधीर कॅरम खेळत आहेत. प्रदीपच्या डाव्या बाजूला विक्रम बसलेला आहे. विक्रमच्या समोर ओंकार बसलेला आहे. ओंकारच्या उजव्या बाजूला सुधीर बसलेला आहे. ओंकारचे तोंड पूर्वेला असेल तर प्रदीपचे तोंड कोणत्या दिशेला आहे? पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. बघा, कॅरम कोणता असतो? चौकोनी. आपण काय चौकोन काढलं. बघा, प्रदीपच्या डाव्या बाजूला कोण बसलंय? आपण इथे प्रदीपला घेऊ. आपण आधी टाकून बघू. ते कोणाला घेतलं? प्रदीप. प्रदीपच्या डाव्या बाजूला कोण बसलाय? विक्रम. प्रदीप आता काय दक्षिणेकडे तोंड, म्हणजे मग प्रदीपची डावी बाजू इकडची, इकडची कोणती? उजवी. डावी प्रदीपच्या डाव्या बाजूला कोण बसलाय? विक्रम. इकडे कोण येणार आहे? विक्रम. प्रदीपच्या डाव्या बाजूला विक्रम आहे. नंतर काय मित्रांनो? विक्रमच्या समोर ओंकार बसलेला आहे. विक्रमच्या समोर कोण येणार आहे? ओंकार. विक्रमच्या समोर कोण बसलेला आहे? ओंकार बसलेला आहे. ओंकारच्या उजव्या बाजूला सुधीर बसलेला आहे. ओंकारचं तोंड कुठे? इकडे. ओंकारची उजवी बाजू खालची, वरची कोणती आहे? डावी. त्यांनी काय सांगितलंय? उजव्या बाजूला सुधीर बसलाय, म्हणजे मग इकडच्या साईडला कोण बसलेला आहे? सुधीर बसलेला आहे. कोण बसलेला आहे? सुधीर. तर ओंकारचे तोंड पूर्वेला असेल तर प्रदीपचे तोंड कोणत्या दिशेला आहे? ओंकारचं तोंड काय पूर्व दिशेला, बरोबर. ते बघा, ओंकार इथं बसलं तर ओंकारचं तोंड इकडची दिशा कोणती? पूर्व. ओंकारचं तोंड पूर्वेला आहे, तर प्रदीपचे तोंड कोणत्या दिशेला आहे? बघा, प्रदीपचं तोंड इकडे आहे, तो काय इकडे तोंड करून बसलाय, मग त्याच्या तिकडे कोणती दिशा आहे? दक्षिण दिशा आहे. कोणती दिशा आहे? दक्षिण. पर्याय क्रमांक सी. प्रदीपचं तोंड दक्षिण दिशेला आहे. समजलं? जायचं पुढे. एका षटकोनाकृती मैदानावर सर्व बाजूवर मुलांना उभे करायचे आहे. प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 17 मुले आली पाहिजेत, तर एकूण किती मुले मैदानावर लागतील? बघा, एक षटकोन काढायचा आहे. एक षटकोन काढला आणि प्रत्येक बाजूला काय आहेत? 15 मुलं आहेत. किती मुलं आहेत? सॉरी, प्रत्येक सॉरी, पण बाजूवर समान अंतरावर 17 मुलं आली पाहिजे, तर एकूण किती मुलं मैदानावर लागतील? किती? 17 मुलं आली पाहिजे. एका याच्यात ह्या लाईन 6 लाईनी आहेत. त्या 6 लाईनमध्ये एका बाजूला किती? 17, या बाजूला 17, या बाजूला 17, असे 17 मुलं आली पाहिजे. मग कसं करायचं? बघा, इथे जर आपण 15 घेतला, इकडे 16 आणि इकडे 17, इकडे एक एक मुलगा उभा आहे ना,
म्हणजे जर 15 मुलं असतील, तर मग आजूबाजूला पण कोपऱ्यावरती काय 1-1 मुलं असतील, म्हणजे ते काय झाले 17. मग इकडे पण काय आपल्याला 15च टाकायचं. इकडे 15 हा एक 16 आणि हा एक 17. तसंच सगळं 6ही बाजूंना काय आपण 15-15 टाकून घेतलं. काय 6 बाजू आहेत. षटकोनाच्या किती बाजू असतात? 6. मग त्यांनी काय सांगितलं सर्व बाजूंवर काय 17 मुलं उभी आहेत. काय 17 मुलं आहेत. मग बघा 15, 16 आणि 17. 15, 16 आणि 17 सगळीकडे काय 17-17 मुलं येत आहेत मित्रांनो. मग काय 15 किती षटकोन आहेत ते? 6. मग 15 गुणीला 6 केलं. 15 सक काय येणार आहे? 90. किती येणार आहे? 15 सक 90 आणि नंतर हे एक-एक मुलं 1, 2, 3, 4, 5 आणि 6. हे 90. 90 अधिक 6 केलं. तर आन्सर काय येणार आहे? 96. काय आन्सर आलंय? 96. म्हणजे त्या एका षटकोनावरती किती सगळे मुलं आहेत टोटल? 96 मुलं आहेत. किती? 96 म्हणजे त्या मैदानावर किती मुलं आहेत? 96 मुलं आहेत. समजलं? जायचं पुढे. रांगेत तुमचा क्रमांक दोन्ही बाजूने 11वा असल्यास रांगेत एकूण लोक किती असतील? म्हणजे रांगेत बघा, आता मी इथे उभी आहे. माझ्या मागे मागून पण 11वा नंबर आहे आणि पुढून पण काय 11वा नंबर आहे. तर मग रांगेत एकूण किती मुलं आहेत आपल्याला ते किती लोक आहेत ते बघायचंय. बघा ही लाईन आहे. इथे काय मी उभी आहे. इकडनं किती 10 येतील म्हणजे 11वी कोण येणार आहे? मी. इकडनं पण 10 येतील म्हणजे 11वी कोण येणार आहे? मी. इकडनं पण 10, इकडनं पण 10 आणि 11 नंबरला कोण? 1 म्हणजे दोन्ही बाजूने काय 11वा नंबर यायला पाहिजे. मग बघा कसं 10 हे अधिक 1 अधिक 10 ॲडिशन केली तर आन्सर काय येणार आहे? 21. किती आहेत मग ते टोटल लोकं? 21 लोकं आहेत. पर्याय क्रमांक सी. रांगेचा क्वेश्चन होता मित्रांनो. परत एकदा रिपीट करते. त्यांनी काय सांगितलं होतं, रांगेत तुमच्या क्रमांक दोन्ही बाजूने 11वा असल्यास रांगेत एकूण किती लोकं आहेत? काय सांगितलंय? दोन्ही बाजूने काय 11वा क्रमांक आहे आपलावाला. मागून पण आणि पुढून पण. तर मग रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत? बघा, इथे मी उभी आहे. स्वतःला इमॅजिन करायचं इथे मी उभी आहे. इकडनं 10 मग 11वा नंबर कोणाचा आहे? माझा. इकडनं पण 10 आणि इकडनं 11वा कोणाचा आहे? माझा. मग 10 अधिक 1 अधिक 10 यांची बेरीज केली तर नंतर काय येणार आहे? 21 येणार आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक सी. समजलं? बघा, तलाठी भरती 2025 मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी 1 तारखेपासून लाईव्ह सेशन सुरू करत आहेत. मी त्यात तुम्हाला बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट शिकवणार आहे मित्रांनो. दुपारी 3 ते 4 माझं लाईव्ह लेक्चर असणार आहे. 4 ते 5 सामान्य ज्ञानचं असणार आहे. नंतर मराठी व्याकरणचं 7 ते 8 आहे. इंग्रजी व्याकरणचं 8 ते 9 आहे आणि अंकगणितचं 9 ते 10 आहे मित्रांनो. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला काय करायचंय? सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्ही जर प्ले स्टोअरला आमचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती हे ॲप पण आहे मित्रांनो. ते पण तुम्हाला काय डाउनलोड करायचं आहे. त्याच्यात आमचे काय रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत, जे तुम्हाला पण त्या काय तेव्हा पण बघता येऊ शकतात. समजलं? एक वाहन तळावरील स्कूटरच्या पुढे 26 आणि मागे 9 असल्यास तेथे एकूण किती वाहने आहेत? पुढून एक स्कूटर आहे. ती पुढून काय 26व्या क्रमांकावर आहे आणि मागून 9 वाहने असल्यास तेथे एकूण किती वाहने आहेत? आपल्याला ते काढायचं आहे. किती? पुढून पुढून 26. ही कोण आहे? स्कूटर आहे. कोण आहे ती? स्कूटर. पुढून किती आहे? 26 आणि मागून किती आहे? 9 आणि मध्ये काय एक स्कूटर आहे. तर मग आपल्याला यांची काय ॲडिशन करायची बघा. 26 अधिक 1 अधिक 9 बघा 26 आणि 1 27, 27 अधिक 1 9 36. किती होणार आहे? 36 म्हणजे मग ते त्या एका याच्यात किती वाहनं आहेत? एकूण किती वाहनं आहेत? तर ती 36 वाहनं आहेत. किती? 36. पर्याय क्रमांक 1. काय सांगितलं होतं त्यांनी? एक वाहन तळावरील स्कूटर एक वाहन तळ आहे. त्याच्यावरती एक स्कूटर पुढून पुढच्या क्रमाने काय 26व्या क्रमांकावर आहे आणि मागच्या क्रमाने काय 9व्या क्रमांकावर आहे. तर असल्यास तेथे एकूण किती वाहने आहेत? मग पुढून काय 26 घेतलं, मागून 9 घेतलं आणि मध्ये काय स्कूटर आहे. मग 26 अधिक 1 अधिक 9 बरोबर काय आलं? 36 आलेलं आहे. समजलं? जायचं पुढे.
बघा, हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला दिलेला आहे. याचं आन्सर तुम्ही मला काय कमेंटमध्ये सांगायचं आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. काय एकदम सोपा क्वेश्चन आहे. याचं आन्सर तुम्ही मला काय कमेंटमध्ये द्यायचं आहे, की कोणता पर्याय इथं योग्य आहे. ए आहे का बी आहे का सी आहे का डी आहे. समजलं? जायचं पुढे. बघा, झेड एक्स व्ही काय आहे? झेड एक्स व्ही काय क्वेश्चन आहे? झेड एक्स व्ही त्याच्यात काय लॉजिक लागतंय बघा मित्रांनो. झेड एक्स व्ही झेड किती नंबरला येतो? 26. एक्स किती नंबरला येतो? 25 आणि व्ही किती नंबरला येतो? 24. व्ही किती नंबरला येतो? 22 सॉरी. किती नंबरला येतो? 22 आणि एक्स 24. 26, 24, 22. आपल्याला काय पुढे जायचंय. मग कसं करणार बघा मित्रांनो. आधी काय आपण लिहून घेऊ. काय केलेलं त्यांनी ते मायनस केलेलं आहे. 26 मधून काय 2 मायनस केले. 24 मधून काय 2 मायनस केले. काय केलंय 26 मधून 2 मायनस केले. 24, 24 मधून 2 मायनस केले. 22, 22 मधून जर 2 मायनस केले तर आन्सर काय येणार आहे? टी 20. 20 नंबरला कोण येतो? टी येतो. आलंय आन्सर पर्याय क्रमांक डी. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? BEINT काय लॉजिक लागतंय सांगा बरं मित्रांनो इथे. बघा, बी किती नंबरला येतो? 2. ई किती नंबरला येतो? 5. आय किती नंबरला येतो? 9. एन किती नंबरला येतो? 14. टी किती नंबरला येतो? 20. पुढचं आपल्याला काढायचं आहे. काय येणार आहे? बघा, 2त काय 3 ऍड केले आहे तेव्हा आन्सर काय? 5. 5त आपण काय 4 ऍड केले तेव्हा आन्सर काय आलं? 9. 9त जर आपण 5 ऍड केले तर आन्सर काय येणार आहे? 14. 14त जर आपण 6 ऍड केले तर आन्सर काय आलंय? 20. आता काय 3, 4, 5, 6 मग पुढे काय येणार इथे? 7 येणार आहे. आता टी मध्ये जर आपण 7 ऍड केले तर 26 सॉरी 27. जसं एबीसीडी मध्ये किती क्रमांक आहे? 26च आहे. मग 27 कसं काय येणार? मग झेड पासून काय परत उलट काउंट करायचंय. बघा कसं लिहून दाखवते तुम्हाला. ए बी सी डी ई क्यू आर एस टी यू. तर बघा काय टी किती क्रमांकाला आहे? 20. 20 21, 22, 23, 24, 25, 26 आणि 27 वा क्रमांक कोणाचा येईल मग? ए चा येईल. कोणाचा येईल? ए चा. तर आन्सर काय येणार आहे? ए. पर्याय क्रमांक ए. परत उलट चालू करायचं. 26, 27, 28 असं काय पुढे चालू ठेवायचं. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? एका सांकेतिक प्रणालीनुसार 1, 2, 3 म्हणजे काय? इट इज अ ब्लॅक. 3, 4, 5 म्हणजे काय? डॉग इज अ रनिंग. 3, 5, 6 म्हणजे इज अ रनिंग गुड. 7, 6, 8 म्हणजे ब्लॅक पेट काऊ आणि 6, 3, 7 म्हणजे काऊ इज अ गुड. तर याच सांकेतिक भाषेत ब्लॅक काऊ इज अ रनिंग साठी कोणता अंक येईल ते काढायचंय आपल्याला. बघा आधी काय आपण लिहून घेऊ सेंटेन्स. 1, 2, 3 म्हणजे काय सांगितलं त्यांनी? इट इज अ ब्लॅक. इट इज अ ब्लॅक. एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो. कोणता? सांकेतिक भाषा. पैकीच्या पैकी मार्क्स देणार आहे आणि याला काही बेसिक वगैरे काहीच नाहीये. फक्त एकदा लक्षात ठेवायचंय. बघा 3, 5, 4 म्हणजे काय?
डॉग इज रनिंग. डॉग इज रनिंग. नंतर तिसरं आहे 3, 5, 6 इज रनिंग गुड. इज रनिंग गुड. नंतर 7, 2, 8 चौथं आहे 7, 2, 8 त्यासाठी काय ब्लॅक पेट काऊज. आधी काय सगळं लिहून घ्यायचं आणि अंतर काढायला काय सोपं जात असतं. नंतर 6, 3, 7 काऊ इज अ गुड. काऊ इज अ गुड. घेतलं लिहून. आता शेवटी काय आपल्याला काय करायचंय इथले नंबर्स बघायचे कोणते नंबर सेम आहेत आणि इकडे काय आपल्याला बघायचं की कोणता शब्द सेम आहे. मग आपल्याला शेवटी काय सांगते ब्लॅक काऊ इज अ रनिंग साठी कोणता अंक कोड येणार आहे आपल्याला ते काढायचे मित्रांनो. बघा आता बघा इथे कोणता कोणता 3 आहे. इथे इथे 3 आहे. इथे 3 आहे आणि इथे 3 आहे. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या वाक्यात 3 आहे. मग बघायचंय आपल्याला ते चौघ वाक्यांमध्ये कोणता शब्द सेम दिसतोय. बघा इज आहे इथे इथे पण इज आहे इथे पण इज आहे आणि इथे पण इज आहे. 3 साठी काय येणार आहे म्हणजे इथे इज येणार आहे. 3 अंक साठी काय वापरलं त्यांनी इज वापरलेला आहे. काय वापरलं त्यांनी 3 अंक साठी इज वापरलेला आहे. नंतर बघा कोणता 2 इथे 2 दिसतोय इथे 2 दिसतोय. पहिल्या आणि चौथ्या वाक्यात काय 2 दिसतोय. बघा पहिल्या आणि चौथ्या वाक्यात कोणता शब्द सेम दिसतोय ब्लॅक. कोणता शब्द सेम आहे ब्लॅक. मग 3 साठी काय येणार सॉरी 2 साठी काय येणार आहे ब्लॅक येणार आहे. 3 साठी काय येणार आहे ब्लॅक येणार आहे. नंतर अजून कोणता शब्द अंक सेम दिसतोय बघा 6 कुठे इकडे 6 आहे इकडे पण 6 आहे. तिसऱ्या आणि तिसऱ्या आणि काय पाचव्या याच्यात काय 6 दिसतोय बघा. मग त्याच्यासाठी काय गुड येणार आहे. 6 अंक साठी काय वापरलं त्यांनी गुड वापरलेला आहे. 6 अंक साठी वापरला त्यांनी गुड या शब्दासाठी वापरलेला आहे. नंतर इथे पण 7 आहे इथे पण 7 आहे. कोणता शब्द सेम दिसतो इथे काऊज. काय काऊज. 7 नंबरला काय 7 अंक हा काऊज साठी वापरलेला आहे. नंतर अजून काय सेम दिसतोय इथे पण 5 दिसतोय इथे पण 5 दिसतोय. बघा रनिंग 5 साठी काय येणार आहे रनिंग येणार आहे. समजलं. नंतर काय सगळे झालेले आहेत. नंतर त्यांनी काय ब्लॅक काऊ इज अ रनिंग. बघा ब्लॅक साठी काय येणार आहे 2 येणार आहे. ब्लॅक साठी काय वापरलं त्यांनी 2 वापरलंय. काऊ साठी काय वापरलं त्यांनी 7 वापरलेला आहे. कोणता अंक वापरलेला आहे काऊ साठी त्यांनी 7. इज साठी काय वापरलं त्यांनी 3 वापरलेला आहे. इज साठी काय वापरलं त्यांनी 3 आणि रनिंग साठी काय वापरलं त्यांनी 5 वापरलेला आहे. मग कोणता कोड वापरला त्यांनी 2, 7, 3, 5. पर्याय क्रमांक बी 2, 7, 3, 5 हा त्याच्यासाठी कोड वापरलेला आहे. कशासाठी ब्लॅक काऊ इज अ रनिंग. एकदम सोपा टाईप आहे मित्रांनो हा कोणता सांकेतिक भाषा. बघा हा पण त्याच टाईपचा क्वेश्चन आहे मित्रांनो. एका सांकेतिक प्रणालीनुसार इथे पण काय त्यांनी इथे चिन्ह वापरलेले काय चिन्ह वापरले ट्रायंगल स्टार ओ ओ हे काय हॅशटॅग हे सगळे त्यांनी चिन्ह वापरले. तर त्यांनी शेवटी काय विचारलंय तर या सांकेतिक भाषेतील प्लस हे चिन्ह संकेत कोणत्या शब्दासाठी वापरलेले आहे. प्लस जो संकेत आहे तो कोणत्या चिन्हासाठी वापरलेला आहे आपल्याला ते कोणत्या शब्दासाठी वापरले आपल्याला ते बघायचं आहे. बघा आधी आपण आधी सारखंच लिहून घेऊ स्टार ओ ग्रीन ग्रीन चला तुम्ही पण सॉल्व करा सांगा याचं आन्सर काय येणार आहे. नंतर दुसरं आहे स्टार स्टार डिवाइड बाय जॉईन क्लीन
चला तुम्ही पण सांगा याचं आन्सर काय येणार आहे कमेंट मध्ये. कोण बनेगा करोडपती? चला सांगा याचं आन्सर. कोणाचं आन्सर एक नंबर येतं. नंतर तिसरा आहे हॅशटॅग ग्रीन ग्रीन क्लीन पीस. फक्त सेम सेम शब्द काय बघायचे आहेत. प्लस चिन्ह कशासाठी वापर आपल्याला ते बघायचं आहे. बघा काय काय सेम दिसतंय. इथे स्टार दिसतोय, इथे स्टार दिसतोय. पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात काय स्टार दिसतोय. मग कोणता शब्द सेम दिसतोय पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात? बघा हा शब्द सेम दिसतोय. स्टार साठी काय येणार आहे? नंतर कोणता प्लस. इथे प्लस दिसतोय, इथे प्लस दिसतोय. दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात कोणता शब्द सेम दिसतोय? क्लीन. कोणता शब्द सेम दिसतोय? क्लीन. प्लस साठी काय येणार आहे म्हणजे क्लीन येणार आहे. आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. त्याने काय प्लस हे चिन्ह संकेत कोणत्या शब्दासाठी वापरला आहे? तर क्लीन या शब्दासाठी वापरला आहे. पर्याय क्रमांक बी. एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो हा सांकेतिक भाषा पैकी त्याच्यावरती एक किंवा दोन क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो. एक क्वेश्चन किती मार्काला असतो? 2 मार्काला असतो. आणि हे याच्यात काही बेसिक वगैरे नाहीये मित्रांनो. एकदम सोपं आहे. फक्त आधी काय लिहून घ्यायचं आणि शब्द कोणते कोणते सेम आहेत किंवा अंक कोणते कोणते सेम आहे आणि शेवटी काय विचारलेलं त्याचं आन्सर आपल्याला सांगायचंय मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. एका सांकेतिक भाषेत ओपन द डोअर हे KETE जो असे लिहिले जात असेल, डोअर इज क्लोज हे JOPAMA असे आणि दिस इज अ गुड हे LARAPA असे लिहिले जात असेल, तर क्लोजचा संकेत कोणता आहे? त्यांनी काय सांगितलंय? क्लोजचा संकेत कोणता आहे आपल्याला ते बघायचं आहे. बघा पहिलं काय आहे? ओपन द डोअर. KATEJO. नंतर दुसरं आहे डोअर इज क्लोज. JOPAMA. दिस इज अ गुड. तिसरं आहे वाक्य दिस इज अ गुड. त्यासाठी काय येणार आहे? LARAPA. तर क्लोजचा संकेत कोणता आहे आपल्याला ते बघायचं आहे. काय क्लोजचा संकेत बघा कसं शोधणार. आधी सारखंच सेम सेम शब्द बघायचे आहेत. इथे इज दिसतोय, इथे पण इज दिसतोय. दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात कोणता शब्द सेम दिसतोय? बघा PA. काय सेम दिसतोय? PA. इज म्हणजे काय येणार आहे मित्रांनो? PA येणार. नंतर इथे पण हा शब्द सेम आहे डोअर. इथे पण पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात कोणता शब्द सेम दिसतोय? बघा JO. हा काय JO आहे. म्हणजे डोअर साठी काय येणार आहे? JO येणार आहे. नंतर आता काय इथे तर काही समजत नाही. याच्यात 2 वाक्य शब्द बाकी इथलं काही समजणार नाही आपल्याला. इथे पण आपल्याला काय क्लोजचा संकेत विचारायचा. मग क्लोज काय इथं एकच शब्द उरलेला आहे. मग क्लोज साठी काय येणार आहे? MA संकेत येणार आहे. आपल्याला जे पाहिजे आन्सर होतं ते काय मिळालेलं आहे. त्यांनी क्लोजचा संकेत कोणता आहे? तर क्लोजचा संकेत आहे MA. पर्याय क्रमांक A. समजलं? जायचं पुढे. बघा मित्रांनो तलाठी भरती 2025 आहे. मुद्रांक TET नगर परिषद या सगळ्या परीक्षांसाठी काय आम्ही सरळ सेवा तर तलाठी भरती 2000 म्हणजे याची जे परीक्षा आहे ते सगळं काय आम्ही टिक्कर मराठी सरळ सेवा भरती चॅनलला लाईव्ह लेक्चर घेणार आहोत 1 तारखेपासून. तर तुम्ही काय ही लिंक जास्तीत जास्त मित्रांना काय शेअर करायची आहे. आमचं ॲप पण आहे. टिक्कर मराठी सरळ सेवा भरती. हे प्ले स्टोअरला जाऊन काय ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आम्ही काय तुमच्यासाठी ते सेशन नक्की घेऊन येऊ. थँक भेटूया उद्या दुपारी 3 वाजता मित्रांनो. बाय बाय. टेक केअर.